मॅम काय सांगाल, आपण आज या ठिकाणी आलेले आहात आणि खूप सुंदर आहे आणि श्रद्धाळू लोकांना तरी हे स्वर्गासारखं वाटतं मला. खूप छान व्यवस्था केलेली आहे आणि उत्तर प्रदेशचे चीफ मिनिस्टर योगीजी ह्याच्यामध्ये खूप आसक्ती घेऊन डिजिटली करून पोलीस लोक खूप मेहनत करून हे आयोजित केलेले आहे. सगळ्यांच्यापेक्षा मुख्य म्हटलं तर माँ गंगाचा आशीर्वाद पाहिजे, नंतर हे सगळं होतात. जर बघितलं तर आपण पण या ठिकाणी आलेले आहात आणि गंगा स्नान करणार आहेत आणि हा पवित्र योग भरपूर लोकांना भेटत नाही आहे. हो, 144 वर्षामध्ये एकदा आहे, काय भरपूर लोकांना भेटत. आमचे जन्म अजून एक जन्मामध्ये आम्हाला मिळतच नाही आहे आणि म्हणून हे एक सुसंधी आहे. आणि सगळ्यांना मी बोलते, महाराष्ट्रीयन लोकांना तुम्ही या, तिकडे वेबसाईटवर सगळं डिटेल दिलेलं आहे. आणि मौनी अमावास्या असं काहीतरी सण असले तर तेव्हा नका येऊ, खूप गर्दी होईल. सगळे इकडे अंगविकलांना, महिलांना, वयोवृद्धांना, बालकांना सगळ्यांना वेगळं व्यवस्था आहे. आणि नंतर लॉस्ट अँड फाउंड आहे. आता मुलं हरवले तर कोण तर काही होत तसं प्रसंग यायचं नको. आले तर पण खूप छान व्यवस्था केलेली आहे. इकडे या, जीवनमध्ये एकदा मिळतं, आनंद करा. तर तुम्ही बघू शकता की बडी संख्येमध्ये श्रद्धाळू जे आहेत प्रयागराज पोहोचतात. संतोष कदम, आनंद पांडे, TV9 प्रयागराज. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.